निर्माण झालाय. हे आकडे महाराष्ट्राच्या विश्वासार्हतेची साक्ष देत आहेत. सभापती महोदय, काल तालिका सभापती म्हणून मी बसलेली असताना विरोधी पक्षाकडनं ज्येष्ठ सन्माननीय सदस्य भाई जगताप यांचं भाषण मी ऐकत होते. नाही आहेत नेमके आता ते. पाठवून देऊ आपण त्यांना पाठवून देऊ आपण. हा, पाठवून द्या. त्यांनी दाओस मधून महाराष्ट्रात आलेल्या गुंतवणुकीवर आक्षेप घेण्याचा केविलवाणा असा प्रयत्न केला. दाओस हे ठिकाण गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी आले भाई या भाई या. त्यामुळे तिथे झालेल्या प्रत्येक कराराला एक वेगळं महत्व आहे. आता यांचे युवराज श्रीमान राहुल गांधीजी यांनी आजवर परदेशात जाऊन केवळ देशाची बदनामी करण्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही. आणि त्यामुळे भाईंनी परदेशातून महाराष्ट्रात आणि भारतात येणाऱ्या गुंतवणुकीवर टीका करणं हे साहजिक होतं आणि म्हणून भाई तो विषय मी सोडून दिला. शशिकांतजी ऐका ना, पुढे ऐका तर शशिकांतजी, पुढचं ऐका ना. परंतु माझा भाई जगतापांना एक सवाल आहे. भाई, आपण नंतर उत्तर द्या, मध्ये तोडू नका मला. कारण तुम्ही असं बोलत असताना मी पण शांतपणे ऐकलंय. तर एक छोटासा असा सवाल आहे की प्रत्येक गोष्टीतली जी नकारात्मकता आहे ती काँग्रेसी मानसिकता आपण कधीतरी सोडणार आहोत की नाही? तुमचा तारक मेहताचा उलटा चष्मा एकदा सरळ करून बघा, महाराष्ट्राचा दौरा करा आणि सुरू असलेला सर्वदूर विकास बघा, असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. सर्व काही चुकीचंच होतंय, महाराष्ट्र रसातळाला चाललाय, ही जी नकारात्मक भावना निर्माण करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न आहे, खरं तर राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाने आणून पाहिजे. 1 मिनिटाची परमिशन आणि त्यामुळे भाईंचं अशी आहे की ताई, आता नाही ऐका ना, ऐका तर. आता तुम्ही कसं राहतं माहितीये का? असं आहे की ताई, आपण फार चांगल्या बोलता, आक्रमक वागता, हे सगळं चांगलं आहे. आणि ते सगळं आमच्या बरोबर असताना सुद्धा करत होतात, ही मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि महाराष्ट्र कोणाला किती कळतो यापेक्षा आम्ही आयुष्याची 44 वर्षे त्याच्यातच घालवली, चळवळीतच घालवली. आणि ती सर्वसामान्याची, कामगारांची, कष्टकऱ्याची चळवळ आम्ही चालवली. आणि मी सांगितलेला एकही आकडा, हे मी बोललोय, हे पण बोला, मी सांगितलेला एकही अक्षर, एकही आकडा जर चुकीचा असेल तर मी माफी मागेन, हे मी रेकॉर्डवर बोललोय. त्यामुळे भाई जगतापला सुद्धा सर्टिफिकेटची कोणाचीच आवश्यकता लागत नाही. तेव्हा एक गोष्ट आणखीन बोललो होतो, राज्याचं बोलत असताना, राज्याच्या गोष्टी होत असताना आपण लगेच परदेशात आणि लगेच देशात काही घुसण्याची गरज नाही, असं मला वाटतं. बाकी तुम्ही मोकळे आहात, कारण अजून आपली घटना, आपलं संविधान जिवंत आहे, आपल्याला काही बोलता येतं, हे आहे. पण त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर असेल हे मात्र लक्षात ठेवा. बरोबर आहे तुमचं. काल तुम्ही इद्रिस नाईकवाडींनाही सांगितलं की तुम्ही सिनियर आहात आणि तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे. मी त्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही अजिबात. तुमचं काम, तुमच्या चळवळी आमच्यापेक्षा नक्कीच सगळे अनुभव मोठे आहेत. फक्त मला इतकंच म्हणायचंय की तो जो तारक मेहताचा उलटा चष्मा लावलाय तो एकदा सरळ करून बघा, महाराष्ट्रात प्रवास करा आणि जो सर्वदूर विकास चाललाय तेवढं बघा, एवढं मला म्हणायचंय. आता काल